सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक, आणि आजचा त्यातला शेवटचा भाग आपण वाचणार आहोत. विज्ञान शाखेत काळ्या मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या उत्कर्षासाठी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत नसे. पदवी घेऊन बाहेर पडलेल्या काळ्या केमिस्टला सौंदर्य प्रसाधनं किंवा फार तर एखादं दुसरं पेटंट औषध तयार करण्यापलीकडे अन्य काही बनविण्यास वाव नसे. व्यावसायिक प्रयोगशाळातून काळ्यांना मज्जाव अशा अलिखित पाट्या, काही ठिकाणी तर कायद्याने बंदी. अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने आत्मसात केलेलं ज्ञान त्या खऱ्या अर्थाने वापरून पाहता येत नसे. त्यामुळे साहजिकच पुढे निरुपयोगी ठरणाऱ्या या विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला. हा फार मोठा धोका होता. हुशार मुलांची बुद्धी वाया जाणार होती. डॉक्टर कारभारांनी इलाज शोधला. कारभार प्रतिष्ठान स्थापण्यात आले. मी जॉर्ज डब्ल्यू कारभार स्वतः उभारलेले कारभार प्रतिष्ठान माझ्या जवळच्या मिळकतीसह म्हणजे $33,000 टस्कगी संस्थेला अर्पण करत आहे. वृत्तपत्रातील ही बातमी साऱ्या जगाला अवाक करून गेली. हे प्रतिष्ठान उभारण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यात अनेकांचा हातभार लागला. जवळजवळ $2 लाख किमतीची वास्तू उभी राहिली. हजारो संशोधकांना, विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला. विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेत त्याची उणीव भासू नये म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारलं. उजाड माळावर फुलबाग फुलवल्याबद्दल, आपले हात केवळ निर्मितीसाठी वापरल्याबद्दल, डॉक्टर वॉशिंग्टनला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांना संस्थेनं जे काही मानधन दिलं होतं तेही त्यांनी संस्थेला साभार परत केलं होतं. कारण ते जाणून होते, काळाच्या उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं. डोळस कष्टाच्या खतपाण्याने अंकुरलेल्या कार्यानं मूळ धरलं होतं. नवीन धुमारे फुटत होते. लवकर फळं लागणार होती. त्यांच्या द्रष्टेपणाचं, कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे तेव्हा ते विनयानं म्हणत, माझी नाही तर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवानं आपलं काम करवून घेतलं असतंच. त्यानं माझी निवड केली यात माझी प्रशंसा करण्याजोगं आहे तरी काय. खरंच अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवानं स्वतःचं देव पण राखलं होतं. अविरत 4 तप परिश्रम घेतल्याच्या खुणा आता त्यांच्या शरीरावर चांगल्याच दिसत होत्या. कर्टिस शक्यतो त्यांना एकटं राहू देत नसे. जेव्हा त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागे त्यांची देखभाल इतर विद्यार्थी करत. त्यांची जागा घ्यायला अधूनमधून प्रयोगशाळेत डोकावून. या देखभालीचा डॉक्टर कारभारांना व्यत्यय व्हायचा. ही ये जा सहन करायचीच असती तर मी लग्न नसतं का केलं. मग विद्यार्थ्यांनी सुचवलं, प्रयोगशाळेच्या दाराला एक छोटं काचेचं तावदान बसवा, म्हणजे आम्ही बाहेरूनच तुमची जाग घेऊ. मग त्यांनी ती सोय करून दिली. 1935च्या सुमारास ते बरेच आजारी झाले होते. ॲनिमियाचा खूप त्रास झाला, पण त्यातून ते सावरले आणि पुन्हा कामाला लागले. उतार वय आणि नुकतंच येऊन गेलेलं आजारपण यामुळे ते थकले होते. म्युझियम आणि फाउंडेशनकडची ये जा करण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून नजीकचं निवासस्थान त्यांना देण्यात आलं. त्यांच्या उतारवयाकडे आणि थकत चाललेल्या शरीराकडे पाहून हेनरी फोर्ड यांनी त्यांच्या निवासस्थानी लिफ्ट बसवून दिली. जिना चढण्या उतरण्याचा त्रास तेवढाच कमी व्हावा म्हणून डॉक्टर कारभारांना त्या लिफ्टचं एवढं कौतुक वाटे की त्यांना भेटायला येणाऱ्यांना ती लिफ्ट दाखवल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. डॉक्टर कारभारांचं नाव घेतल्याखेरीज वृत्तपत्रवाल्यांचा आता दिवस उजाडत नव्हता. या महात्म्याला एकदा पाहून घेण्याचं पुण्य लाभावं म्हणून बरेच वारकरी टस्कगीला येईल. पण वार्धक्यानं थकलेल्या कारभारांना आता जनसंपर्क नको असे. स्वतःला प्रदर्शनीय वस्तू बनवणं तर मुळीच नको असे. आपल्या लाजऱ्या उजऱ्या वृत्तीवर मात करणं त्यांना कधीच जमलं नाही. तेव्हा या वारकऱ्यांपासून दूर राहण्यासाठी भोजनाच्या वेळीही ते भोजनगृहात न जाता
स्वयंपाकगृहात एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशाने जेवण उरकीत. तिथे त्यांचा संपर्क येई तो स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर. त्यांच्याशी मात्र ते मोकळेपणानं हास्यविनोद करीत. दुर्मिळ क्षण वेचण्यासाठी, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी स्वयंपाकगृह सांभाळण्याचं काम आपणहून मागून घेत. आकाशवाणीवरच्या भाषणातून किंवा सभा व्याख्यानातून न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी ते मुलांना सांगत. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव सांगून त्यांना शहाणं करत. धोक्याचे कंदील दाखवत. रोज काही ना काही सांगून त्यांचं ज्ञान आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करत. बाहेरचं जग मात्र डॉक्टर कार्व्हरना आता असं एकाकी ठेवायला राजी नव्हतं. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, केमिस्ट अँड टेक्निशियन्स या संघटनेने त्यांची 1940 सालचा महामानव म्हणून निवड केली. दक्षिणेतील सुंदर विषयाचे उत्तम चित्र काढल्याबद्दल चित्रकार बेन्स फादर यांना बेंजामिन पारितोषिकाचे $250 बक्षीस देण्यात आले. वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी होती. सोबत त्या सुंदर विषयाचा फोटो होता. तो फोटो होता नीटनेटका आणि रुबाबदार पोशाख केलेल्या डॉक्टर कार्व्हर यांचा. दक्षिणेतील सुंदर विषय. त्या दिवशी डॉक्टर कार्व्हर खुशीत होते. त्यांचं चित्र काढणाऱ्या पोराला प्रोत्साहन मिळालं होतं म्हणून. टस्कगी ताताशी चित्रपट निर्मात्यांची धावपळ चालू होती. त्यांच्या आयुष्यावर चित्रीकरण चालू होतं. आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते त्यांना सहकार्य देत होते. एखाद्या होतकरू पोराला त्यामुळे पुढे यायला प्रोत्साहनच मिळणार होतं, नाही का? आता त्यांचा बहुतेक सारा कारभार खोलीतल्या खोलीत चालले. फारच क्वचित ते प्रयोगशाळेत जात. 1942 साली काँग्रेस पक्षाने ठराव मांडला. मोझेस कार्व्हरच्या घरामागचं ते लाकडी खोपटं राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलं. टस्कगीचं वातावरण गेले काही दिवस जरा उदासच भासत होतं. 2 आठवड्यांपूर्वी पोर्च बाहेरच्या बर्फावरून डॉक्टर कार्व्हरांचा पाय घसरला. जवळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरलं. त्यांच्या सांगण्यावरून प्रयोगशाळेत घेऊन गेले. थोडा वेळ तिथलं काम पाहून लंगडत लंगडत आपल्या ऑफिसात गेले. कर्टिसशी बातचीत केली. मग आपल्या खोलीत परतले. ते पुन्हा बाहेर न येण्यासाठीच. सारी टस्कगी चिंताग्रस्त होती. डॉक्टर कार्व्हरनी पडल्या निर्वानिरव करण्यास सुरुवात केली होती. संस्थेचे अध्यक्ष पॅटरसन यांना बोलावून त्यांच्या हाती राष्ट्रीय बचत योजनेच्या रोख्याचे पैसे दिले. ते प्रतिष्ठानच्या कामी वापरा आणि जगाला कळू द्या. मी हे मुद्दाम विकत घेतले होते. देशभक्ती ही कोणत्याही वर्णाची ठेकेदारी नाही, ती बंधनातीत आहे. शेवटपर्यंत ते आपल्या कामाची व्यवस्था लावून देत होते. सवड मिळेल तेव्हा मारियत्तेनं दिलेलं कातडी बांधणीचं बायबल उघडून वाचत होते. बायबल उघडताना त्यांना मारियत्त्या समोर दिसत होती. तिनं घातलेली आण, खूप खूप शिक आणि तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांसाठी कर. चित्रकार किंवा संगीतकार व्हायचं होतं. बाकी त्या हौशी भागवून घेतल्याच जमतील तशा. हे जातिवंत माळ्याचे हात यायगरला आवडलेले. आपल्या बांधवांचं जीवन सुसह्य करण्यासाठी खूप धडपडलेले. पाऊस कसा पानापानातून ठिबकतोय, अलगद हिरव्या धरित्रीवर उतरतोय, हलकेच जिरतोय. कुठं गेला त्याचा आक्रस्ताळेपणा? ही खिडकीतून डोकावणारी फांदी तर नात्याचीच आहे. फार पूर्वी लावलेल्या रोपांपैकी हे एवढं उंच वाढलंय, डेरेदार पण झालंय. डॉक्टर वॉशिंग्टन, आज तुम्ही हवे होता. साधी हिरवळ रुजली तर किती आनंद झाला होता. आता हे सूर्याचे किरण अंगावर पडू न देणारे टस्कगीचे रस्ते आणि हा पर्णाच्छादित अलाबामा पाहून किती आनंद असता तुम्ही. चर्चमधल्या ऑर्गनचे सूर वातावरणात भरून राहिले. मिलहॉलंड बाई पण पियानो काय सुरेख वाजवायची. पण तिचं वादन ऐकताना का कुणास ठाऊक खूप रडवलं होतं. खरं म्हणजे संगीतानं मन कसं शांत व्हावं, अगदी आता वाटतं तसं. अंधार पडू लागलाय. हवेत गारवा वाढतोय. या कोटानं बरीच वर्ष ऊब दिली. काय उत्साहानं त्या मुलांनी माझ्या अंगावर चढवला होता हा.
नाहीतरी अशा कोटांची ऊब काही वेगळीच, खूप सुखद. जिम दादाचं एवढंच रूप लक्षात. कधीतरी नेओ शोच्या जत्रेत काढलेला हा फोटो. बाकी हा नशीबवान. कशी होती कुणास ठाऊक, पण याला निदान आई म्हणून हाक तरी मारायला मिळाली. कशाचीच आस नव्हती. एका परमेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती. एका भूमीखेरीज कोणाशीच जवळकी नव्हती. अखंड पोरकेपणानं सावलीसारखी सोबत गेली होती. स्वतःचं काहीच नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता पंचतत्वात विलीन होत होता. इतिहासातलं आपलं स्थान अढळ करून प्रयाणाला निघाला होता. टस्कगीनं त्यांचा अखेरचा श्वास ऐकला 5 जून 1943 रोजी. मित्रांनो, इथे पुस्तक वाचन तर संपलंय, पण डॉक्टर कार्व्हर आणि त्यांचं काम किती, म्हणजे अशा आपण म्हणतो की गरीब विद्यार्थी असतात ते पण पुढे येतात, पण हे तर त्याहीपेक्षा पलीकडचे होते. गुलामीतलं जीवन जगले होते आणि त्याच्यातून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, खरंच लाखाणण्याजोगं आहे. आणि पण हे कधी विसरू शकत नाही असं मला वाटतं. माझी खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना हे पुस्तक नक्की आवडलं असेल. याच्या पुढेही अशीच छान छान पुस्तकं वाचणार आहे. तर गप्पा गोष्टी या माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलंच असेल, आणि नसेल केलं तर करा, अजूनही करा, वेळ गेलेली नाही आहे. छान छान गोष्टींसह आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दुसऱ्या पुस्तकात. तोपर्यंत धन्यवाद.